नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाबद्दल सविस्तर आणि शांतपणे माहिती घेणार आहोत। हा महामार्ग म्हणजे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग। पश्चिम भारताला उत्तर भारताशी जोडणारा हा मार्ग केवळ 2 शहरांमधील रस्ता नाही, तर तो उद्योग, शेती, व्यापार, मालवाहतूक आणि लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे। आज अनेक लोक विचारतात की रस्ता चांगला असूनही प्रवास इतका वेळ का घेतो? काही ठिकाणी काम सुरू असतानाही प्रगती संत का वाटते? आणि हा सगळा अनुभव सुधारायला अजून किती वेळ लागेल? आजचा हा व्हिडिओ कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर हा महामार्ग इतका गुंतागुंतीचा का आहे आणि विकास टप्प्याटप्प्याने का होतो हे समजून घेण्यासाठी आहे। जर तुम्हाला सरकारी प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि त्यामागचं वास्तव तथ्यांसह समजून घ्यायचं असेल तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा। चला आता आपण या महामार्गाचा प्रवास सुरुवातीपासून समजून घेऊयात। मुंबई आग्रा महामार्गाची कहाणी स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुरू होते। सुरुवातीच्या काळात हा मार्ग 2 लेनचा होता। त्यावेळची वाहतूक मर्यादित होती आणि रस्त्याची रचना त्या काळातील गरजांनुसारच करण्यात आली होती। मुंबई हे देशाचं प्रमुख बंदर आणि औद्योगिक केंद्र असल्यामुळे उत्तर भारताशी संपर्क ठेवणारा हा महामार्ग हळूहळू अधिक महत्त्वाचा ठरत गेला। 1990च्या दशकात भारतात राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम सुरू झाला। त्याच काळात या मार्गाला औपचारिकपणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 म्हणजेच NH3 म्हणून ओळख मिळाली। या टप्प्यावर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात सुधारणा सुरू झाल्या। रुंदीकरण, बायपास, फ्लायओव्हर आणि घाट भागातील संरक्षण कामे यावर भर देण्यात आला। 2000च्या दशकात मुंबई ते नाशिक हा सुमारे 150 किलोमीटरचा भाग 4 लेनमध्ये रूपांतरित करण्यात आला। त्यावेळी उद्देश स्पष्ट होता, मुंबई आणि नाशिक दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करणे। काही काळासाठी हा उद्देश पूर्णही झाला। 3.5 ते 4 तासात मुंबई ते नाशिक प्रवास होऊ लागला। मात्र इथून पुढे एक महत्त्वाची गोष्ट घडली। वाहनांची संख्या झपाट्याने वाढू लागली। खासगी कार्स, बसेस, ट्रक आणि अवजड वाहने यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढली। 4 लेनचा रस्ता त्यावेळी पुरेसा वाटत असला तरी काही वर्षातच तो अपुरा पडू लागला। 2010 नंतर राष्ट्रीय महामार्गांचे पुनर्क्रमांकन करण्यात आले। NH3 हा एकच क्रमांक रद्द करून हा कॉरिडॉर वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकांमध्ये विभागण्यात आला। हा बदल प्रशासनासाठी महत्त्वाचा होता, पण सामान्य प्रवाशांसाठी हा मार्ग अजूनही मुंबई ते आग्रा असाच एक सलग महामार्ग राहिला। आता आपण मुंबई नाशिक या भागाकडे बारकाईने पाहूया। वडपे, गोंडे आणि कसारा घाट परिसर हा या मार्गातील सर्वात संवेदनशील भाग मानला जातो। डोंगराळ भूभाग, तीव्र उतार, पावसाळ्यात होणारे पाणी साचणे आणि दरडी कोसळण्याचा धोका यामुळे या भागात काम करणे नेहमीच आव्हानात्मक ठरते। या कारणांमुळे या भागात ड्रेनेज सुधारणा, रस्त्याच्या पृष्ठभागाची दुरुस्ती आणि संरक्षण भिंती मजबूत करण्याची कामे करण्यात आली। ही कामे आवश्यक होती, पण त्याच वेळी काही लेन तात्पुरत्या बंद कराव्या लागल्या, डायव्हर्जन लागू करण्यात आले आणि त्यामुळे प्रवास वेळ वाढला। आज अनेक प्रवाशांना असं वाटतं की 4 लेन रस्ता असूनही मुंबई ते नाशिक प्रवास 5 ते 6 तासात घेत। यामागचं कारण फक्त रस्त्याची अवस्था नाही, तर वाहतूक व्यवस्थापन आणि सुरू असलेली कामेही आहेत। इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते। रस्ता चांगला असणं आणि रस्त्याचा वापर सुरळीत होणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जर वाहतूक योग्य पद्धतीने नियंत्रित केली गेली नाही तर उत्तम रस्त्यावरही अडचणी निर्माण होतात। समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर या कॉरिडॉरवर आणखी एक बदल झाला। समृद्धी महामार्गावरून येणारी वाहतूक मुंबई नाशिक महामार्गाला जोडली गेली। त्यामुळे या भागावरचा ताण वाढला आणि भविष्यातील गरजांचा विचार करून या महामार्गाची क्षमता वाढवणं आवश्यक ठरलं। याच पार्श्वभूमीवर नाशिक जवळ गोंडे ते पिंपरी साधो या सुमारे 20 किलोमीटरच्या पट्ट्यावर 6 लेनचे काम सुरू करण्यात आले। हा संपूर्ण कॉरिडॉर मधील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो। या प्रकल्पाची आखणी 2020च्या आसपास करण्यात आली आणि प्रत्यक्ष काम पुढील वर्षात सुरू झाले। सुरुवातीला या प्रकल्पाची अंतिम मुदत 2027च्या आसपास होती, मात्र सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमांचा विचार करून आणि वाढत्या वाहतुकीचा अंदाज घेऊन हे काम
2026च्या अखेरीस पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपलब्ध आहे. सध्या या भागात एकेरी वाहतूक, वेग मर्यादा आणि तात्पुरते डायव्हर्जन लागू आहे. पीक आवर्समध्ये त्यामुळे 30 ते 40 मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागू शकतो. हा त्रास जाणवतो, पण हा टप्पा कायमस्वरूपी नाही. नाशिक शहरात प्रवेश केल्यानंतर महामार्गाचं स्वरूप पुन्हा बदलतं. इथे महामार्ग आणि स्थानिक शहर वाहतूक एकत्र येते. राणे नगर जंक्शन परिसरात अंडरपास, क्रॉसओव्हर आणि डिकंजेशनची कामे याच कारणामुळे हाती घेण्यात आली आहे. उद्देश हाच आहे की लांब पल्ल्याची वाहतूक आणि स्थानिक वाहतूक वेगळी करता यावी. नाशिकच्या पुढे धुळे आणि इंदूरच्या दिशेने जाणारा भाग तुलनेने स्थिर मानला जातो. बहुतांश ठिकाणी 4 लेनचा रस्ता कार्यरत आहे. काही ठिकाणी बायपास आणि फ्लायओव्हरची कामे सुरू आहे, पण मुंबई नाशिक सारखा तीव्र ताण या भागावर सध्या दिसत नाही. आता एक प्रश्न अधिक सविस्तरपणे विचारूया. हा सगळा उशीर टाळता आला असता का? तज्ज्ञांच्या मते काही ठिकाणी अधिक चांगलं टप्प्याटप्प्यांचं नियोजन केलं असतं तर प्रवाशांचा त्रास नक्कीच कमी झाला असता. उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणावर होणारी कामे पूर्णपणे दिवसा करण्याऐवजी ऑफ पीक वेळेत म्हणजेच रात्री किंवा वाहतूक कमी असताना केली गेली असती तर गर्दीच्या वेळेतील अडथळे कमी झाले असते. त्याचप्रमाणे ज्या भागात काम सुरू आहे तिथे स्पष्ट सूचना फलक, पर्यायी मार्गांची अधिक माहिती आणि रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्स दिले असते तर प्रवाशांना मानसिक ताण कमी झाला असता. यासोबतच जड मालवाहतुकीसाठी ठराविक वेळेचं नियोजन, स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहतूक वेगळी ठेवणं, तसेच काही ठिकाणी तात्पुरते सर्व्हिस रोड्स अधिक सक्षम करणं हे उपायही उपयोगी ठरू शकतात. या सगळ्या गोष्टी कोणावर दोष ठेवण्यासाठी नाहीत, तर भविष्यात असे मोठे प्रकल्प अधिक कार्यक्षम आणि लोककेंद्री कसे होतील याचा विचार करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे केवळ रस्ता, पूल आणि फ्लायओव्हरचं बांधणं नाही. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तो रस्ता वापरणारा सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून नियोजन करणं. नियोजन, अंमलबजावणी आणि वाहतूक व्यवस्थापन या तिन्ही गोष्टी एकाच वेळी समतोलात असतील तरच एखादा महामार्ग खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. मुंबई-आग्रा महामार्गाच्या बाबतीतही ही समन्वयाची भूमिका भविष्यात अधिक महत्त्वाची ठरणार आहे. आज ज्या अडचणी आपण अनुभवतो आहोत त्या मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर प्रवास वेळ कमी होईल, सुरक्षितता वाढेल आणि या महामार्गावरचा एकूण अनुभव अधिक सुरळीत होईल. दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर हा महामार्ग पश्चिम आणि उत्तर भारतासाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह दुवा ठरू शकतो. आता शेवटी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही अलीकडे मुंबई नाशिक किंवा या महामार्गाच्या पुढील कोणत्या भागात प्रवास केला आहे का? तुम्हाला नेमकी अडचण कुठे जाणवली? वाहतूक, काम चालू असलेले भाग की सूचना फलकांची कमतरता? तुमचा प्रत्यक्ष अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा, कारण अशा अनुभवातूनच वास्तव चित्र समोर येत असतं. अशाच प्रकारे सरकारी प्रकल्प, महामार्ग आणि व्यवस्थापनेमागचं वास्तव शांतपणे, तथ्यांसह आणि कोणताही गोंधळ न करता समजून घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाची वस्तुस्थिती, त्यामागचं नियोजन आणि सामान्य माणसावर होणारा परिणाम समजून घेणार आहोत.